नमस्कार मित्रांनो, आपण पोहोचलो होतो दिल्लीला पोहोचल्यास नंतर म्हटलं आपल्याला करायचं होतं जेवण. मग रोहितला म्हटलं किचन बिचन काढ, म्हटलं मसाले वगैरे काढ. आपण आज करू म्हटलं खिचडी प्लस अंडे. मग काय भावानो, मस्तपैकी बटाटे वगैरे कापायला सुरुवात घेतली आपण. म्हटलं मटेरियल वगैरे चांगल्यापैकी काप. आज करू म्हटलं आपण आमलेट प्लस खिचडी. मग काय म्हणे विषय गंभीर असतो म्हणे. मग मटेरियल वगैरे कापून घेतलं. रोहितनं मस्त तयारी बिरी करून ठेवली सगळं. माझ्या हाताशी आणून ठेवलं आणि आपण भेटलो होतो आमलेट करायला. वाटत नव्हतं मला आज आमलेट जमन म्हणून मला, पण तरी आपण ट्राय करू म्हटलं. कसं शिकता शिकता माणूस शिकतं ना. याच्या पहिले कधी स्वयंपाक करायचं काम पडलं नाही. मग काय आमलेटची लागले होते लवडे. मग आपण म्हटलं खिचडी करू. मग काय भावानं मटेरियल बिटेरियल टाकलं, सगळं तेल बिल टाकून उकळून घेतलं. मटेरियल मस्त भारी जमलं होतं. मला वाटतं आज आपल्याला खिचडी जमून म्हणून, कारण माझ्या आयुष्यातले पहिल्यांदा स्वयंपाकाचा टाइम आहे. पण तरी करू म्हटलं प्रयत्न. आमलेट गेलं होतं कामातून, म्हटलं जाऊ द्या, शिकता शिकता माणूस शिकत असतं. तशी खिचडीला मस्त रंग आलता, भारी दिसत होती खिचडी. पण खिचडीचं काय होतं काही कळत नाही आपल्याला. तरी पाहू जमतं की नाही जमतं. मस्त आता तर दिसू राहिली चांगली, नंतरचं काय होतं पाहू. मग काय त्याला झाकण बिकन ठेवून आपण केलं उकळण्यासाठी, शिजासाठी तयार केलं आपण. मामा मस्त पैकी वाट पाहत बसले ते. आपण पण वाट पाहत बसलो होतो. म्हटलं कधी होती खिचडी. म्हटलं उकडून पाहू तिला जमली का नाही. तर कलर पाहून तर मस्त वाटत होतं. पण म्हटलं पाहू खाल्ल्यावर कसं वाटतं. तर भावानं तिला हलवून बिलून घेतलं. थोडं मिठाचं प्रमाण कमी वाटत होतं. म्हटलं मीठ बीठ टाकून घेऊया आणि एकदा पुन्हा हलवून घ्या. मस्त पैकी मीठ घेतला हातावर आणि टाकलं ते खिचडीमध्ये मीठ. कारण मिठाशिवाय चव येत नाही. मग काय म्हटलं वरतून घेण्यापेक्षा पहिलेच कमीत कमी चांगल्यापैकी मीठ बीठ टाकलं आणि मस्त पुन्हा हलवून घेतलं खिचडीला. बघा भावांनो, खिचडी तशी दिसाल तर खूप छान दिसते. पण कळलंच आपल्याला खाल्ल्यास नंतर छान आहे का वाईट आहे. पण काय असो, तुम्हाला तो व्हिडिओ बघण्यासाठी मजा येईलच. मग आपण पुन्हा फायनली खिचडी झाल्याच नंतर म्हटलं आमलेटचं करून पाहू. प्रयत्न सोडणार नाही म्हटलं मित्र, मी करण तुझ्यासाठी. मग तेल टाकलं पहिले तव्यावरती, मस्त अंड हिसळून घेतलं आणि टाकलं तव्यावर. म्हटलं बघू जमतं की नाही जमतं, कारण की जमल्याशिवाय प्रयत्नाला परमेश्वर नक्कीच भेटतं, बरोबर की नाही मित्रांनो. मग काय केलं आपण, मस्तपैकी शिजून दिलं त्याला. गॅस गरम, तवा बिवा गरम झाल्यास नंतर आलं बरं का, जरा कॉन्फिडन्स आला होता, चांगलं जमलं होतं, दिसत होतं वरून चांगलं. तर म्हटलं मस्त चारही साईडनं कापून घेऊ, म्हणजे पलटी मारायला आपल्याला सोपं जाईल. पप्पा काय आहे, जे व्हायचं तेच झालं शेवट. पलटी मारताना ते तुटणारच मला हे माहितीये. तसंच झालं शेवटला. हे बाबांनो, पलटी मारायला तावावरती उचलला आणि ते गेलं अर्ध्यातूनच तुटून. कारण की आपल्याकडे नव्हतं उचटणं, सगळ्या काही गोष्टी सामग्री नसते ना टायमावर अवेलेबल. पण जाऊ द्या, आपल्याला प्रयत्न करणं आपण कधीच हारणार नाही. एक दिवस असा स्वयंपाकी बनवून दाखवून की विषय गंभीर असेल. मग काय म्हटलं जसं होईल तसं खाऊन घ्या म्हटलं. मग आपण दिलं आपल्या खिचडीकडे लक्ष. ते तर तुटलंच होतं. म्हटलं या बानो काढ खिचडी. प्रयत्न खिचडी काढली, मामाला दिली. म्हटलं तुम्ही खाऊन सांगा मला, तरच मी खाईन. म्हटलं नाही तर मी खाणार नाही. रोहित म्हणे एक नंबर झाले, आपण खाऊन पाहिले. खरंच अप्रतिम अशी खिचडी झाली. ती फर्स्ट टाइम केलं तर ट्राय, भारी झाली. ते आवडला असेल व्हिडिओ नक्की लाईक